अलीकडच्या अहवालानुसार छंगूर बाबाचा जवळचा सहकारी येदू इस्लाम याला जानेवारी 2026 मध्ये उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक एटीएस, महाराष्ट्र एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने नागपूरमध्ये अटक केली होती. बेकायदेशीर निधी आणि जबरदस्तीच्या युक्त्यांचा समावेश असलेल्या एका मोठ्या धर्मांतर रॅकेटचा भाग म्हणून तो अडकला आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे तपशील येथे आहेत. 1. अटक तपशील. येदू इस्लाम, छंगूर बाबा, नीतू उर्फ नसरीनचा सहकारी म्हणूनही ओळखला जातो, याला नागपुरात अटक करण्यात आली. 2. केस पार्श्वभूमी. तपास केंद्रे एका नेटवर्कवर आहेत ज्यावर 15 वर्षांहून अधिक काळ काम केल्याचा आरोप आहे, जे धर्मांतर सुलभ करण्यासाठी हनी ट्रॅपिंग आणि प्रशासकीय दबाव यासारख्या पद्धतींचा वापर करतात, विशेषतः अल्पवयीन मुलांना लक्ष्य करून. 3. आर्थिक तपास. यूपीएटीएसला परदेशी निधीचे पुरावे सापडले, ज्यामध्ये जवळजवळ 40 बँक खात्यांमधून पैसे पाठवण्यात आले. 4. कायदेशीर कारवाई. या निधीतून मिळवलेल्या मालमत्ता ओळखून त्या पाडण्याची प्रक्रिया अधिकारी करत आहेत. आणि 5. कृत्रिम बुद्धिमत्ता. चुकीची माहिती. भारतात मुस्लिम व्यक्तींच्या अटकेबद्दल खोटे आख्यायिका तयार करण्यासाठी एआय व्युत्पन्न प्रतिमा वापरल्या गेल्याची वेगवेगळी उदाहरणे आढळली आहेत. उदा. 2025 मध्ये येदू इस्लामची अटक एटीएसने केलेली एक ठोस, प्रत्यक्ष कारवाई म्हणून नोंदवली आहे. टिप: जून 2024 मध्ये आणखी एक असंबंधित घटना घडली जिथे तुर्कीमध्ये एका विद्यार्थ्याला विद्यापीठाच्या परीक्षेत कॉपी करण्यासाठी एआय वापरल्याबद्दल अटक करण्यात आली.